Veg sandwich. Veg sandwich. इलू इलू हॅलो कर. हॅलो. इलूची तब्येत खूप खराब आहे आज. सर्दी झाली तिला. चीज. हो. बोल मिलू. हो ना. खायचं आहे. थांब आता खोलणार आहे मम्मा. तुला काकडी भारी पडली राणी. रोज काकडी खाते ना म्हणून. अरे बापरे डोळ्यातून पाणी आलं. हे ऐक आपण पुसूया. चिकनचा प्लॅन होता दुपारचा जेवणाचा. कारण राकेशच्या डिमांडवरती बनवते मी. तर हे मी पीठ करते. कोंबडी वड्यांचं पीठ मी तयार करते, मळून ठेवते आधी. हां, तर ह्याच्यानंतर मग मी हे बाजूला ठेवून चिकनची तयारी करणार आहे. चिकन आणून त्यांनीच पण आणून दिलं राकेशने. आज चिकन राकेश आणायला गेला होता. तर हे पीठ मी तयार करून आता हे बाजूला ठेवते. हे बघू शकता. ह्याला 15 ते 20 मिनटं तरी रेस्ट मिळायला पाहिजे. तर ते वडे नीट बनतात, खुसखुशीत बनतात. ते 15 मिनटानंतर मी हे पुन्हा घेते आणि इथे बाजूलाच चिकन कळतं आहे, चिकनचा रस्सा. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतली आहे मी. लागलीच मी वडे पण करायला घेतले, तेल पण टाकायला ठेवलं. तर हे पीठ फुगले, बऱ्यापैकी फुगले. तुम्हाला दाखवत होते मी. तर हे फुगले की त्याला चांगलं परत एकदा एकजीव करून घ्यायचं आणि नंतर मग आपल्याला वडे करायला घ्यायचे. तर वडे करताना आपल्याला स्पेशली काळजी घ्यायची का एका प्लास्टिकच्या पिशवीवरती पॉलिथिन अशी पसरून घ्यायची सरफेसवरती आणि त्याच्यावर थोडंसं पाण्याचा हात लावायचा. आणि पाण्याचा हात लावल्यामुळे काय होतं, तर वडे पेपरला प्लास्टिकच्या पिशवीला चिटकत नाहीत आणि ते इझिली हाताने काढतात. थोडंसं हातालासुद्धा घ्यायचं पाणी बऱ्यापैकी. आणि आता इथे रसासुद्धा कटतो. आता रसा झालेला आहे.
गॅस आता मी बंद केलं आणि आता मी ते वडे तळायला सुरुवात करते, लगेचच करते कारण की जेवणाला ऑलरेडी लेट झाला होता. तर सकाळी थोडंसं टाईमपासच चालू होता, टी व्ही वगैरे बघायचा आणि तब्येत ठीक नसल्यामुळे इराची मी जास्तीत जास्त मी तिच्याबरोबरच थांबले होते. तिचं जेवण डन झालं, तिच्यासाठी डाळ भात बनवला होता ॲक्च्युली आज. तर हे मी टाकून बघते की तेल बरोबर तापलं आहे की नाही तापलं. तेल तर तापलं आहे इथे, ते समजलं मला तेल तापलं आणि वडा पण थापून घेतला आहे मी प्लॅस्टिकच्या पिशवीवरती. आता हा तेलामध्ये वडा पण मी टाकून घेते आणि मी फटाफट सगळ्या गोष्टी केल्यात कारण की आणि स्किप केलं व्हिडिओ बऱ्यापैकी कारण की मला बाकीची पण कामं होती, नंतर जेवण वगैरे भरवायचं होतं. इथे ऑलरेडी 1 वाजून गेला होता, 1:15 झाला होता. तर हे पाण्याचा हात बघा तुम्ही, पाण्याचा हात घ्यायचा कारण की हाताला चिटकू नये म्हणून. बघा तुम्ही इझिली निघतो जर तुम्ही पाण्याचा हात नीट घेतला असेल आणि पॉलिथिनला पण नीट तेल लावलं असेल तर वडा इझिली निघतो हातामध्ये. आणि हे पीठ तुम्ही भाकरीच्या पिठापेक्षा भाकरीचं पीठ जे मळतो आपण त्याच्यासुद्धा पातळ असतं, त्याच्यापेक्षा पातळ असतं कारण त्यात कांदा आहे. 15 ते 20 मिनटामध्ये कांदा बऱ्यापैकी पाणी सोडतो आणि पीठ ते ओलं होतं, म्हणून मी आधी घट्टसर मळलं होतं. तर वडा दुसरा पण वडा मी थापून घेतला आहे. हा बघा तुम्हाला झूम करून दाखवते. हा वडा बऱ्यापैकी तुम्हाला दिसत असेल पातळ पीठ आहे, एवढं पण घट्ट पीठ नाही आहे, पण तरी पण तो हाताला चिटकणार नाही कारण की आपण पाण्याचा हात बऱ्यापैकी घेतला आहे आणि पॉलिथिनला पण आपण पाणी लावलं होतं. तर अशा पद्धतीने मी पटापट सगळे वडे तळून घेतले आणि त्याच्यानंतर मला बाकीची पण कामं आहेत. तर ती जेवण वगैरे बनवण्याची आणि आमच्याकडे बेबू आहे, तर त्या बेबूला पग आहे आमच्याकडे, बेबू नाव आहे तिचं. तर त्यासाठी पण जेवण पटापट करायचं होतं, तर ती पण वाट बघवते जेवणाची. जेवल्या तिला शिला घेऊन जायला लागलं, त्याच्यामुळे मी तिला जेवण अशा वेळी देते जेव्हा मी पूर्णपणे फ्री असते. आता जेवण बनवून झाल्यानंतर मी फ्री होईल. हां मम्मा है दीदी सैम में पिंक कलर वाइट कलर में दाशी ने है मेरा साई में दीदी साटले है मेरा वाइट कलर पिंक कलर ऐसे में साई है मेरा दीदी साटी. अच्छा हाँ मेरे वाइट कलर मेरा पिंक कलर में है मेरा दीदी साटी और चाय में होते हैं. हे मी इथे वडे पण झाले आहेत फ्राय करून, तुम्ही बघू शकता. आणि मध्येच माझी मुलगी आली होती तर त्याच्यामुळे तिचं पण ऐकणं गरजेचं आहे खूप. आणि जेवण झाल्यानंतर मी लगेचच ताटं भरून घेतली. मध्ये मी व्हिडिओ बनवला नाही कारण की त्यावेळामध्ये मी त्यांना जेवण भरवलं होतं, इलूला पण जेवण भरवलं होतं आणि बेबूला जेवण दिलं होतं आणि आम्ही दोघांचं आमचं ताट भरलेलं. हे ताट माझं आहे, एक कप्प्यावालं ताट माझं आहे आणि प्लेन ताट राकेशचं आहे कारण की त्याला कप्प्यावाल्या ताटामध्ये जेवता येत नाही. मला कप्प्यावालं ताट आवडतं कारण त्यात कांदा लिंबू सगळं काही वेगवेगळं ठेवता येतं त्याच्यामुळे. तर हे जेवण तयार आहे आणि हे माझं ताट आहे रेडी. मी हॅलो कर. हेलो बघ ना इथे वरती. हेलो मी तर बरी आहे. मी कुकू होते मला आज मला बरं वाटत नाही मला मी अभ्यास करतो. तुला काय होतंय बाळा? काय काय होतं बाबू? तब्येत ठीक नाही आहे का? माझी तब्येत ठीक नाही बोल. माझी तब्येत ठीक नाही आहे, मला खोकली होते. काय काय होतंय तुला सांग. इकडे बघून सांग ना बाळा. पिलू इथे बघून सांग ना पिलू. ह्याच्याच सांग ना इलू. हेलो माझं तब्येत ठीक नाही आहे आता. हां बोल. बोल पटापट. हेलो मी इथे. माझी तब्येत ठीक नाही आहे. माझं तब्येत ठीक नाही आहे. काय काय होतंय तुला? मी अभ्यास करतो. मी फूल अभ्यास मी फूल मी अभ्यास येऊ आहे आता हे येऊ आहे. तुला काय होतंय सांग ना. तुला काय होतंय सांग ना.
हे काय आहे? नहीं यार आया वो एक टोमेटो आई को या टोमेटो वाली म्हणजे काय असतं? तुला बरं नाही ते काय काय होते ते सांगायचं. तुला बरं आहे आता? तुला काय होत होतं? तुला काय होत होतं? जाऊ दे, तुला काय नव्हतं, मला होतं. मला सर्दी झाली आहे, मला खोकी येतोय, माझ्या पोटी दुखतोय, माझी तब्येत ठीक नाही माझी. तुझी तब्येत ठीक आहे ना? चौकी मी खाईल. माझी तब्येत ठीक नाही, मी चोकी खाईल, मी पिंक कलरची गोळी खाईल, औषध खाईल मी पिंक कलरमध्ये, औषध पिईल मी. ओके ओके. मी औषध काढलं ओके. मी औषध काढलं मी पिकलं हां, मी औषध खाईल पिंक कलरचं. माझी तब्येत ठीक नाहीये. या माझी तब्येत ठीक नाही, मला बरं नाही. बघ तुझी तब्येत ठीक नाही ना? माझं तब्येत ठीक नाही माझं अभ्यास करतो सर्दी झाली आहे का? माझं सर्दी झालं माझं कुठे झालं माझं पापे झालं मला फोन भेटते आहे म्हणजे मी हे फोन मला फेकोन मला मी आजू मला बोलते माझा मी यान मला किचन जातो मम्मा मी छोटे जातो माझा छोटे मी जातो या आज मी या सोई पे आई मैं मम्मा दाटू मी पप्पा दाटू मी बेबोला दाटू मी आटोला दाटू मी सुई मारायला पाहिजे सुई मारायला चाललोय हा म्हणजे? मी आजू मी सुई मारायला चाललो माझ्या गोनू आहे ग छोटा. अजून काय मी गाई बनलं काय आता चाय बोलायली काय बोल आता मी जुळे झालं? काय बोलते? तब्येत ठीक नाही आहे तिची ॲक्च्युली कालपासूनच तब्येत खराब होती, आज थोडी जास्त खराब झाली. इलू दरवाजा बंद कर. इलू, काल तिची तब्येत खूप खराब झाली अचानक दुपारनंतर. आणि काल तर मला असं वाटलं की म्हणजे थोडं सॉरी काल तिची जास्त तब्येत खराब नव्हती, तर मला वाटलं की थोडी सर्दी वगैरे, तर मी क्रोसिन सिरप वगैरे दिलं तिला. आणि नंतर मग उशिरा तिला खूप रात्री तिला 11 नंतर तिला अचानकच जास्त मला वाटायला लागलं खूप अति झालं आहे म्हणून, म्हणजे खूप काहीतरी होतं आहे, मे बी ताप वगैरे पण होतं तिला. थर्मामीटर घरात होतं तर मी चेक करायला ते काढलं होतं, पण ते चालू नाही आहे ॲक्च्युली, खूप दिवसापासून बंद आहे. यूज नाही केलं ना म्हणून ते बंद झालं असेल कदाचित. दरवाजा नीट बंद करून ये जा, टाईट बंद कर, टाईट बंद कर, नीट बंद कर. इथे बस, अभ्यास कर चल. तब्येत खूप जास्त तिची खराब वाटायला लागली. आता सकाळी तर आज थोडीशी आहे, सकाळी थोडी जास्तच होती, नंतर मग सकाळनंतर मला ती थोडीशी नीट वाटते. आता वाटते मला जास्त ती, आता चांगली खेळती येते, आता मस्ती पण केली, थोडीशी खेळते पण आहे. पण शेवटी तब्येत ठीक आहे, ते डोळे सांगतात तब्येत खराब आहे. उद्याशिवाय आता डॉक्टरकडे जाऊ शकत नाही, म्हणजे सकाळी तिला पहिल्या डॉक्टरकडे घेऊन जाईल. कदाचित शाळेत बघू, शाळेचं काय नक्की नाही वाटत मला, घेऊन मला एवढा चांगला रिस्पॉन्स केल्याबद्दल खूप धन्यवाद. आणि तरीसुद्धा मला अजून कोणी म्हणजे बरेच व्ह्यूज भरपूर आहेत, पण सबस्क्राईब कोणी करत नाही आहे, तर प्लीज सबस्क्राईब पण करा. होते आता कॅमेऱ्याची भीतीसुद्धा आता माझी थोडी कमी होती आहे. आता मला बोलता जरी येते निदान, आधी मी बोलू पण शकत नव्हते कॅमेऱ्यावरती डायरेक्ट, तर थोडं आता जमतं आहे. पण तरी पण मला तुमच्या सपोर्टची गरज आहे, तर तुम्ही मला सपोर्ट असं दाखवू शकता की तुम्ही मला सबस्क्राईब करा
माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि लाईक करायला विसरू नका. स्पेशली लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. अजून मी बऱ्याच गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या आहेत, पण त्या एक तर होता त्या अशा डायरेक्ट मी बोलता येणार नाही मला कॅमेरामध्ये, कारण की कॅमेराची भीती पूर्णपणे गेलेली नाही आहे. थोडीफार म्हणजे वाटतं मला, पण बोलते मी, धाडस करून बोलू शकते. ॲक्च्युली कालचा ब्लॉग पण मी चांगल्या पद्धतीने एंड केला नाही, कारण की कालचा पूर्ण बिझी शेड्यूल होता. राकेश घरात होता. परत काल ती तब्येत जास्तच खराब होती ना, म्हणून मी कॅमेरा वगैरे घेतला नाही हातामध्ये, कारण की ते बरोबर वाटत नाही की तब्येत लहान मुलाची खराब आहे आणि आपण कंटिन्यू शूट करतो. त्याच्यामुळे मी काय कॅमेरा वगैरे घेतलाच नाही हातामध्ये. पण आज तिची तब्येत थोडीशी बेटर आहे, म्हणून मी थोडा दुपारच्या नंतर घेतलेला, कारण जेवण वगैरे मी शूट केलं होतं, त्याचं जेवण वगैरे बनवता. आणि सकाळचं तर काही जमतच नाही एकदम सकाळचं, पण मी लवकरात लवकर सकाळचं मॉर्निंग वॉक सुरू करणार आहे. तेव्हा नक्कीच तुम्हाला मी व्हिडिओ बनवेल, त्यावेळी मी ब्लॉगिंग करेल आणि तुम्हाला दाखवेल मी कुठे कुठे वॉक करायला वगैरे जाते. आणि मजा येईल. मला ॲक्च्युली खूप गोष्टी एक्सप्लोअर करायच्या आहेत. तर जसं काही ठिकाणं एक्सप्लोअर करायचे आहे. आम्ही डोंबिवलीत राहतो, तर डोंबिवलीच्या आसपास असलेली बरीचशी अशी सुंदर सुंदर ठिकाणं पण आहेत. तसं डोंबिवलीपासून थोडंसं इलू इकडे, डोंबिवलीपासून 2-3 स्टेशन आहेत. नंतर टिटवाळा आहे, शहाड आहे, खडवली नदी वगैरे आहे तिथे पण हे बऱ्याच गोष्टी की एक्सप्लोअर करायच्या नाही. आता जसे पाऊस वगैरे कमी होईल ना, त्याच्यानंतर आम्ही पिकनिक पण काढतो, फॅमिली पिकनिक. थोडंसं लिप ग्लोज लावून आले, कारण की होत खूप असे ड्राय ब्लॅक वाटत होते. थोडंसं लिप ग्लोज लावून स्वतःकडे बिलकुल लक्ष देत नाही सध्या मी. माझा फेस वगैरे खूप डल झाला असेल, खूप डल झाला आहे फेस. नाही बघा माझा फेस वगैरे डल झाला. तुम्ही मला म्हणजे आधीपासून जर ओळखत असता तुम्ही डिफरन्स सांगू शकला असता मी काय होते आणि मी काय झाले आहे. मी लक्ष देणं सोडून दिलं आहे स्वतःकडे काही वर्षांकडे. ठीक आहे, मी त्याच्यावर स्पेशल एक व्हिडिओ बनवेलच की माझी जर्नी मी शेअर करेन तुमच्याशी. एक व्हिडिओ मी स्पेशल त्याच्यासाठी बनवेल. आता ती वेळ नाही आहे, आता त्याच्याबद्दल बोलण्यात काही पॉईंट नाही आहे, कारण अर्धं अधुरं सांगण्यामध्ये पण काय अर्थ नाही आहे. मी सांगेल तुम्हाला डिटेलमध्ये. 10-15 मिनटाचा माझ्यावरती व्हिडिओ बनवेल मी, फक्त स्पेशली माझ्यावरती. तर त्यात मी सगळं शेअर करेल की माझी जर्नी कशी होती, कशी म्हणजे माझ्या लग्नानंतर मी स्वतःकडे कसं दुर्लक्ष झालं, कशा पद्धतीने झालं वगैरे. तर स्पेशली शेअर करेल मी त्या एका स्पेशल ब्लॉगमध्ये करेल थोडं. सो आत्तासाठी एवढंच. आणि मी काल तर ब्लॉग नीट एंड करू शकले नाही, कारण की ते सगळं तुम्हाला सांगितलं की इलूची तब्येत आणि बऱ्याच गोष्टी होत्या. त्याच्यामुळे मी कालचा आणि थोडासा आरामसुद्धा केला होता मी जास्तीत जास्त, कारण तिला सुट्टी पण होती. शनिवार सॅटर्डे संडे तिला सुट्टी असते ना, म्हणजे आता ह्या वर्षी सुरू केलं, गेल्या वर्षी नव्हती. तर त्यामुळे मी पूर्ण आराम करायचं ठरवलेलं कालच्या दिवशी, आणि मी केलासुद्धा आराम भरपूर. तर आजचा दिवस पण मी आरामच केला आहे. जेवण वगैरे बनवलं आहे, बाकीचं मी काय असं वेगळं केलं होतं स्पेशली. ती घरची कामं नॉर्मली ती करावीच लागतात. तुमची तब्येत ठीक नसू दे किंवा तुमची तब्येत ठीक असू दे, तर ते सगळं केलं होतं. त्या हिशोबाने म्हणजे आमचा दिवस असा तर बऱ्यापैकी चांगला होता, छान होता दिवसचा. तर आता ह्याच्यानंतर तर मी काय आता ते टी व्हीच बघते मी. त्याच्यानंतर मी थोडासा ब्लॉग एडिटिंगसाठी बसेल, आणि त्याच्यानंतर मला जवळपास 1-1.5 तास लागेल ब्लॉग एडिटिंगला, कारण मी सध्या नवीन आहे, मला समजत नाही काही गोष्टी. तर करते मी हळूहळू ट्राय. जर माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला कसा वाटला ब्लॉग, कसा वाटला मी तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आतासाठी बाय बाय.